काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, काही ठिकाणी गारपीट झाली आणि दर पडलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आपण जर बघितलं असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि मला वाटतं की आम्ही 5-7 मंत्री महोदय, आपल्या देशाचे आदरणीय मंत्री महोदय अमितजी शहा साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक त्या ठिकाणी संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत. जिथपर्यंत माझी माहिती आहे तर त्या बैठकीचा निर्णय झाल्याच्या नंतर काही प्रमाणात त्या दरामध्ये सुधारणा झाली आणि आता थेट जेव्हा नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून बाजारात ज्या बाजार समिती आहेत त्या बाजार समितींच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांकडनं खरेदी करावी असे आदेश केंद्राने त्या ठिकाणी दिलेले असल्यामुळे ती खरेदी सुरू झाल्याच्या नंतर मला विश्वास आहे की आणखी कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होईल. लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये 80 लाख महिलांची नॉमिनेशन रद्द झालेलं आहे, त्यांना आता पैसे मिळणार नाही कारण ही KYC आता ही स्ट्रिक्टपणे केली जाते. किती परिणाम होईल आपल्याला असं वाटतं? मला वाटतं की अतिशय पारदर्शक पद्धतीने ही योजना राबवली गेली पाहिजे आणि म्हणून KYC या कन्सेप्टमधून ही योजना राबवण्याचा पाठीमागच्याच काळात निर्णय झालेला. त्या संदर्भातली मुदत जी काही होती त्या मुदतीच्या नंतरही 2-3 वेळेस ती मुदतवाढ त्या ठिकाणी देण्यात आलेली आणि मग त्या कालावधीमध्ये जेवढ्या भगिनींनी KYC पूर्तता केलेली आहे त्यांना त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ मिळणार आहे. अर्थात आणखी डिटेलमध्ये माहिती घेऊन मला वाटतं की कदाचित परत मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे का या संदर्भामध्ये माहिती घेऊन त्या ठिकाणी आम्ही वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू.